नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 14। पर्वतरांगेच्या कुशीत विसावलेला तो शांत उबदार आश्रम अजूनही पहाटेच्या धुक्याने वेढलेला होता। थंडीच्या हलक्या थरथरत्या वाऱ्याने झाडांची पानं हळूच कुजबुजत होती आणि त्या सगळ्यात एक खोली होती। त्यात एका साध्या गादीवर एका आईने दोन्ही हातांमध्ये स्वतःच्या जीवा भावाच्या जुळ्या मुलांना कुशीत घेतलं होतं। ती होती अन्वी आणि तिच्या दोन्ही कुशीत आरव आणि आरोही। त्यांच्या श्वासांच्या लयीत काहीसं पूरक, काहीसं गुंतलेलं। अन्वीचं स्वतःचं मनही गडद शांततेत भिजलेलं होतं। आरोहीनं तिच्या छातीवर डोकं ठेवलेलं होतं, तिचा एक हात अन्वीच्या गळ्यात अडकवलेला। आरव तिच्या पोटाशी बिलगून दोन्ही पाय गुंडाळून गाढ झोपला होता। त्यांच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती, जणू या कुशीत जगातलं कोणतंही दुःख त्यांना स्पर्श करू शकणार नाही। अन्वीचं डोळे उघडले तेव्हा प्रथम तिचं लक्ष गेलं आरोहीच्या चेहऱ्यावर। ती अजूनही झोपलेली होती, पण तिच्या ओठांवर एक हलकसं हसू होतं। मग तिचं लक्ष गेलं आरवकडे, जो आता डोळे चोळत बसलेला होता, पण अजूनही आईच्या कुशीतून बाहेर पडायची तयारी नव्हती। आई, अजून थोडं झोपूया का? आरवच्या आवाजात अजून झोपेचा भार होता। अन्वीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला। आज सगळ्यांना उठायचं आहे लवकर, कारण आपल्या दिवसाची सुरुवात आपल्याच प्रकाशानं करायची असते। आरोही डोळे उघडत म्हणाली, आई, तू नेहमी असं छान बोलतेस आणि तू जवळ असलीस की मला काहीच भीती वाटत नाही। अन्वीचं हृदय त्या शब्दांनी भरून आलं। तिनं दोघांना आपल्याजवळ ओढलं। माझे दोन्ही सूर्य, माझ्या आयुष्याचा खरा प्रकाश तुम्हीच आहात। थोड्याच वेळात अन्वी दोघांना तयार करत होती। केस विचारले, हसत खेळत त्यांच्या डोक्याला उबदार टोप्या घातल्या आणि शेवटी त्यांचे हात हातात घेऊन त्या तिघांचा नवा दिवस सुरू झाला। आश्रमाच्या मागच्या बागेत पोहोचल्यावर बाकीची काही मुलं तिथे आधीच जमली होती। एक लहानगं पोरगं तिला पाहताच ओरडलं, आई, अन्वी आई आली। ते ऐकून आर्या थोडी हसली, पण तिच्या हसण्यात लपलेली जबाबदारी स्पष्ट होती। तिची स्वतःची 2 मुलं असली तरी या साऱ्या आश्रमातली मुले तिला आपल्या आईसारखीच हवी होती। मुलं लवकरच तिच्या भोवती गोळा झाली। आरव आणि आरोहीही त्यांच्यात सामील झाले, पण त्यांच्या नजरेत एक वेगळंच मालकीणपण होतं। त्यांना माहित होतं, ती फक्त आई नाही, ती आपली आई आहे। आज योगा सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, अन्वी म्हणाली। सगळे मुलं शांत बसली। आरोही आणि आरव तिच्या मांडीवर विसावले। इतर मुलं भोवती बसली होती। कोणीतरी हातात चटई खेचली होती, कोणी गवतावरच पसरले होते। अन्वी मधोमध बसली आणि गोष्ट सुरू झाली। एका छोट्याशा काजव्याची, जो एकटाच आपल्या प्रकाशाने अंधाराशी झुंज देत होता। पण मग त्यानं ठरवलं, आपला छोटा दिवा जपायचा। अंधार कितीही असो, मी लुकलुकत राहणार। म्हणजे? एका लहानग्यानं विचारलं। अन्वी म्हणाली, म्हणजे बाळा, जगात अंधार असतोच, पण आपला दिवा स्वतः पेटवावा लागतो। आपली मेहनत, आपलं प्रेम, आपली हिंमत, हेच आपले दिवे आहेत। मुलं स्तब्ध झाली होती। आरोही अन्वीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, आई, तू कधी अंधारात होतीस का? अन्वीचं हसू क्षणभर लोपलं। तिच्या डोळ्यात एक दाट आठवण तरळली, पण ती म्हणाली, हो ग, पण माझ्या आयुष्यात एक प्रकाश दिसला। माझे 2 चांदणे मला भेटले, आरव आणि आरोही। आरव गोड हसून म्हणाला, म्हणजे आम्हीच तुझे दिवे? हो, तुम्हीच, माझं पूर्ण जग आहात तुम्ही दोघं। योगासने सुरू झाली। अन्वी सगळ्यांना मार्गदर्शन करत होती। मुलांच्या शरीरात लवचिकता आली होती, पण त्यांच्या मनात शांतता होती। आरव लक्ष लावून करत होता, आरोही मात्र अधेमध्ये आईकडे पाहत हसत होती। बाबा दुरून हे पाहत होते, अन्वी आता केवळ दुःखावर मात करणारी स्त्री राहिलेली नव्हती, ती एक ऊर्जास्रोत होती। एका आईची, शिक्षिकेची आणि मार्गदर्शकाची संगमस्थळी उभी असलेली स्त्री। योगानंतर अभ्यासाचा वेळ झाला। अन्वी एका लहान मुलाला अक्षरं शिकवत होती। आरोही तिच्या मांडीवर बसली होती। आरव तिच्या पाठीमागे बसून काहीतरी चित्र काढत होता। आई, तू अजूनही कधी जातेस ना? तेव्हा आम्ही रडतो, आरोही हळूच म्हणाली। अन्वी तिला जवळ घेत म्हणाली, पण मी कुठेही गेले तरी तुमच्या मनातली आई कधीच दूर होत नाही। त्या क्षणी एका आश्रमातील मुलाने जवळ येऊन आर्याच्या गळ्यात हात घातला आणि विचारलं, आई, तू कायम राहशील का इथे? अन्वी त्याच्या गालावर हलकासा किस घेत म्हणाली, ही वेळेची भेट आहे, शेवटची नाही। पण तिच्या मनात मात्र एक जाणीव सतत वळवळ करत होती, कदाचित ही शेवटची सकाळ असेल,
म्हणूनच तिला पूर्ण हृदयाने जपून ठेवायचं. आता अन्वीचं लक्ष दुसरीकडे वळलं होतं. तिच्या मनात आज एका वेगळ्या शांततेचा शोध होता. अन्वी, वेळ झाली, बाबा बाहेरून बोलावणं देतात. ती पटकन आरोहीच्या गालावर गालबुच्चा घेते आणि म्हणते, आई थोड्या वेळात येते. तुम्ही इकडेच बसा. ठीक आहे. आरवने मान डोलवली. आरोहीनं एक हलकं स्मित केलं. त्यांच्या डोळ्यांतील ती समजूत त्या वयाच्या तुलनेत खूप जास्त होती. कारण ते दोघी आईच्या प्रत्येक लढ्याचे साक्षीदार बनले होते. आश्रमाच्या मागच्या बाजूला, जिथं औषधी वनस्पतींचा एक छोटासा बगीचा होता, तिथं आज एक वृद्ध स्त्री आल्या होत्या. चेहरा थकलेला, शरीर अशक्त, पण डोळ्यात अजूनही जिवंतपणाची चुणूक. बाबा एका चौकोनी चटईवर बसले होते. बाजूला एका चहाच्या कपातून गरम वाफ निघत होती. अन्वी त्यांच्या समोर येऊन शांतपणे बसली. ही आजी 2 दिवसांपासून खूप अशक्त वाटत होती. बाबा म्हणाले, तिचं तपासणं सुरू करूया. अन्वीने नाडी धरली. दोन्ही बोटं अलगद तिच्या हाताच्या शिरांवर फिरली. बोटांचे थरथरणारे स्पर्श आणि अन्वीच्या डोळ्यांतील एकाग्रता, त्या दोघींमधील एक अदृश्य संवाद चालू झाला होता. हृदयचक्र थोडं अस्थिर वाटतंय. झोपेचा त्रास आहे का आजी? अन्वी सौम्य आवाजात विचारते. वृद्ध स्त्री हलकसं मान डोलावते. तिच्या डोळ्यात कृतज्ञता दाटलेली. अन्वीने एका छोट्या काचेच्या बाटलीतून औषधी अर्काची 2 थेंब तिच्या ओठांवर टाकली. मग हळूच तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आपल्याला अजून खूप गोष्टी करायच्यात ना. आजीचा हात अजूनही अन्वीच्या हातात होता. ती थोडा वेळ तशीच बसली. ती केवळ औषध देणारी डॉक्टर नव्हती, ती होती मायेचा स्पर्श देणारी आई. बाबा थोडा वेळ ती शांत कृती पाहत राहिले. मग म्हणाले, अन्वी तू आता केवळ नाडी बघत नाहीस, तू मन बघतेस. ही सेवा आहे, पण यामध्ये तुझं हृदयच ओतलं जातंय. ती हसून म्हणाली, कधी कधी वाटतं मी जितकं देऊ शकते तितकं देऊन टाकावं. कारण पूर्वी खूप काही गमावलंय. आणि आता? बाबांनी विचारलं. आता मला वाटतं जे मिळालंय ते सावरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी मुलं, आश्रम, हे सगळं माझं नव्याने जपायचं आहे. बाबांनी तिच्याकडे पाहिलं. तू पूर्वी एक रक्षण मागणारी होतीस, आता तू स्वतः रक्षण करणारी झाली आहेस, आणि इतरांचे सुद्धा. त्यानंतर आश्रमातील वृद्ध रुग्णांना तपासण्याची वेळ सुरू झाली. अन्वी प्रत्येक वृद्ध माणसाशी काही ना काही बोलत होती. कोणाला एखादी आठवण विचारायची, कोणाला त्यांच्या लहानपणीच्या सवयींबद्दल बोलायचं, तर कोणासोबत फक्त हातात हात गुंफून काही क्षण शांत बसायचं. एका वृद्ध माणसाच्या हातात अन्वीने गरम पाणी दिलं. त्याच्या थरथरत्या बोटांमध्ये ती कप ठेवताना म्हणाली, आज तुम्ही मला एखादी गोष्ट सांगणार का? लहानपणीची. तो हसला. तुला वाटतं मी काहीतरी सांगू शकतो? तुमचं आयुष्यच एक ग्रंथ आहे, मला त्यातलं एक पान वाचायचं आहे. तो वृद्ध हसला आणि हळूहळू त्याच्या स्मरणातील जुन्या आठवणींना शब्द देऊ लागला. अन्वी ऐकत होती. तिच्या डोळ्यात शांत डोह होता, एक विलक्षण संयम. त्या दिवशी तिचं लक्ष वेगळंच होतं. ती केवळ सेवा करत नव्हती, ती स्वतःच्या आत खोल गेलेली होती. कधी काळी स्वतः झिजलेली, अशक्त झालेली ती अन्वी आता दुसऱ्यांना आधार देणारी बनली होती. ती आता आपल्या आयुष्याकडे केवळ बघत नव्हती, ती ते घडवत होती. अन्वी थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच समाधानाची झाक होती. ती बागेत बसली होती, डोळे मिटलेले, हातात एक औषधी वनस्पतीची छोटी पुडी. तेवढ्यात कोणीतरी तिच्या मागून आलं. आरोही आणि आरव. आई, आरोही म्हणाली, तुझ्यासाठी आम्ही काहीतरी काढलं. त्यांनी एक चित्र तिच्या पुढे धरलं. त्यात होती एक मोठी हिरवी छाया. मधोमध ती, आजूबाजूला आश्रमातील मुलं, आणि त्यांच्या दोघांची खास जागा तिच्या कुशीत. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं त्या दोघांना घट्ट मिठी मारली. तुम्ही दोघं माझ्या प्रत्येक दिव्याचे पहिले किरण आहात. आता 4 वाजत आले होते. आश्रमाच्या वरच्या मजल्यावरची गच्ची शांत होती. पावसाचं मोरपिसासारखं आभाळ पसरलं होतं, आणि हवेत एक प्रकारचा गारवा होता, कोरडाही नाही आणि ओलाही नाही. एक नाजूक समतोल. गच्चीच्या कोपऱ्यात 2 खुर्च्या आणि मध्ये एक छोटा टेबल ठेवलेला. टेबलावर 2 कप, नुकताच ओतलेला वाफाळता आले, लवंगवाला चहा. त्या खुर्च्यांवर अन्वी आणि डॉक्टर प्रियांका बसल्या होत्या. दोघींच्याही हातात चहाचे कप होते. क्षणभर दोघीही गप्प. त्यांच्या शांततेतही एक संवाद चालू होता, नजरेतून, श्वासांच्या गतीतून, आणि त्या ओढून घेतलेल्या घोटांमधून.
प्रियांका थोडा वेळ अन्वीकडे पाहत राहिली. मग हळूच हसून म्हणाली, तू खूप बदलली आहेस अन्वी. आधीची आणि आताची अन्वी खूप फरक पडलाय. अन्वी तिच्या कपातून घोट घेत होती. शब्द ऐकले, पण लगेच उत्तर दिलं नाही. प्रियांका बोलत राहिली, हे सगळं मी खूप जवळून पाहिलंय. सुरुवातीला तू पूर्ण तुटलेली होतीस. एक बारीकशी चूक बोलली तरी तुझं काळीच हादरत होतं. पण आता आता तू थोडी सावरली आहेस. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, चालण्यातील ठामपणा, बोलण्यातलं स्थैर्य, सगळं वेगळं वाटतंय. अन्वीने नुसतंच हसून मान हलवली. तिचे डोळे अजूनही दूर कुठेतरी होते, जणू भूतकाळाच्या पडद्याआड काही पाहत होती. प्रियांकाने कप टेबलवर ठेवत विचारलं, मुलांच्या बाबतीत चिंता करत असशील ना अजूनही? ती उत्तर देण्याआधीच पुढे म्हणाली, तू रशियात होतीस तेव्हा बाबांनी त्यांची काळजी इतकी घेतली की खरंच तुला अभिमान वाटेल. त्यांच्या प्रत्येक सवयी लक्षात ठेवल्या. आरवचा दुपारचा झोपण्याचा वेळ, आरोहीच्या संध्याकाळच्या गोष्टी, त्यांच्या दुधात गोड किती, अगदी सगळं. अन्वीच्या ओठांवर एक हलकसं हास्य उमटलं. डोळ्यांतून पाण्याचा लखलखता थेंब चमकून गेला. पण ओलसरल्याचं कुणालाही जाणवू नये इतकं ती लपवत होती. आरवला रात्री घाबरल्यावर बाबा स्वतः त्याचं तोंड पुसून त्याला झोपवायचे. आरोहीच्या चित्रांची स्पर्धा असली की सगळे जण तिच्या मागे लागायचे. ब्रश कुठे ठेवला, रंग कुठे गेले, कुठल्या फाईलमध्ये काय भरायचं. तिनं थोडं थांबून मिस्किलपणे पुढे सांगितलं, एकदा तर आरोहीच्या डिझाईन प्रोजेक्टसाठी बाबा स्वतः जंगलातून काही पानं आणायला गेले. एवढा मोठा आयुर्वेदाचार्य आणि त्याच्या हातात लहान मुलीचं प्रोजेक्ट. आम्ही सगळे हसलो होतो. अन्वी नकळत हसली, डोळ्यात थोडं पाणी. प्रियांका अजूनही बोलत होती. एकदा आरवने विचारलं होतं, आईला सांग बाबा की तिने लवकर यावं. आम्हाला झोप येत नाही तिच्याशिवाय. प्रियांका हसली, बाबा काय म्हणाले माहितीये? आईचा वास अजून इथल्या भिंतींमध्ये आहे रे, झोप येईल बाळा. हे ऐकून मी काही बोलूच शकले नाही. अन्वीचं डोकं हलकसं झुकलं. तिच्या मनात अनेक गोष्टी घुंगावत होत्या. तिच्या लेकरांनी ती सोसलेली नसती एकटेपणाची काळी रात्र आता मागे सरली होती. पण त्या आठवणी तशाच जिवंत होत्या. काही क्षण शांततेत गेले. मग अन्वीने स्वतःचा हातातला कप बाजूला ठेवला आणि हलक्या स्वरात म्हणाली, मी पूर्ण हरवली होती प्रियांका. केवळ आठवणी नाही, मी माझाच चेहरा विसरले होते. रोज रात्री स्वतःशीच भांडण व्हायची. पण आता आता मला परत मिळवायचा आहे. प्रियांका तिच्या दिशेने थोडं सरकली आणि तिच्या हातावर आपला हात ठेवत म्हणाली, मग तो प्रवास इथूनच सुरू होतोय अन्वी. मी आणि बाबा आहोत ना तुझ्यासोबत. अन्वी तिला पाहून एक नजरेने धन्यवाद म्हणते. तेवढ्यात प्रियांकाचा चेहरा थोडा मिश्किल झाला. ती हसत म्हणाली, माहित आहे तुला, बाबा इतके मुलांमध्ये गुंतलेत की काही वेळा मला वाटतं ते आपले नव्हे, त्यांचेच बाबा आहेत. अन्वी नकळत हसली. काय केलं त्यांनी? ती विचारत होती. तुला सांगू का? एक दिवस आरव काही केल्या झोपत नव्हता. तर बाबा त्याला अंगावर घेतलं आणि म्हणाले, आरव, डोळे मिट. तुझी आई तुझ्या स्वप्नात येणार आहे. पण तुझे डोळे उघडे राहिले तर ती मागे वळून जाईल. आणि एवढं बोलताच आरव डोळे बंद करून शांत झोपी गेला. आरोहीसाठी मात्र वेगळं असतं. ती बाबा जवळ झोपते, पण त्यांना घट्ट धरून ठेवते. एकदा तर म्हणाली, तुमच्यापेक्षा आईच्या उबदार कुशीत झोपायला आवडतं. बाबा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, तिची कुशी तुझ्या आठवणीत असते बाळा. अन्वीच्या गालावर थोडंसं पाणी ओघळलं. तिने पटकन पुसलं. तिचा चेहरा शांत होता, पण मनातल्या वादळाचे हेलकावे स्पष्ट जाणवत होते. प्रियांकाने थोडं मागे सरकून एक हात कपाळावर ठेवला. अन्वी, खरं सांगू, बाबा पूर्वी फार कमी बोलायचे, पण तू आल्यापासून ते जरा अधिक बोलायला लागलेत. आणि त्यांचं हसणं, ते तर केवळ तुझ्या लेकरांमुळे परत आलं आहे. अन्वीचं मन दरवेळी जसं अवजड होतं, तसंच आजही तिच्या डोळ्यातलं ओझं स्पष्ट जाणवत होतं. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिचं मन आता थोडं थांबू लागलं होतं. त्या साऱ्या फाटलेल्या स्मृती जळूजळू लागल्या होत्या. त्या गच्चीवरचा प्रत्येक क्षण तिला शांत करत होता, पण त्याचबरोबर आतल्या ताकदीला जागवत होता. अन्वी कप हातात घेत म्हणाली, हे सगळं मी कधीच विसरणार नाही. मग एक दीर्घ श्वास घेत ती म्हणाली, पण आता मला केवळ स्वतःसाठी नाही, माझ्या लेकरांसाठी जगायचं आहे. त्याच क्षणी समोरून बाबा येताना दिसले. ते शांतपणे दोघींकडे आले. त्यांच्या हातात काही औषधी फुलं होती. त्यांनी दोघींकडे पाहिलं. खूप गंभीर चर्चा चालू दिसते,
बाबा हसत म्हणाले. अन्वी उठून उभी राहिली. बाबांसमोर हात जोडले. तुमच्यामुळे मी जिवंत आहे बाबा. बाबांनी तिचे हात धरले. तो जिवंत होतीसच अन्वी, फक्त तू स्वतःला विसरली होतीस. आम्ही फक्त आरसा धरला. क्षणभर तिघही गप्प झाले. त्या गच्चीवर वाऱ्याची झुळूक आली. दूरवर मुलांचे हसण्याचे आवाज. थोड्या वेळासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं, पण त्या तिघांमध्ये एक खोल शांतता पसरली होती. अन्वीने चहाचा कप खाली ठेवला आणि प्रियांकाकडे पाहिलं. डोळ्यात हलकीशी ओल होती, पण चेहऱ्यावर निर्धार स्पष्ट दिसत होता. आज पहिल्यांदाच मी कोणताही चेहरा न घालता तुमच्यासमोर उभी आहे, अन्वी म्हणाली. तुमच्यापैकी कुणालाही माझ्या पूर्ण सत्याची कल्पनाही नसेल. प्रियांका आणि बाबा शांतपणे ऐकत होते. त्या दोघांनीही जाणलं होतं, हा क्षण काहीतरी फार खोल उघड करणार होता. अन्वीचा आवाज थोडा कापरा झाला, पण तिनं स्वतःला सावरलं. माझ्या आयुष्यात जो काळ लपवला गेला, त्याचा भार आता उतरवायचा आहे. कारण मी रशियाला परतते आहे, पण एका वेगळ्या कारणासाठी. तिने श्वास घेतला, डोळे मिटले, आणि मग सगळं ओघानं ओठांवर आलं. तिनं सांगितलं तिच्यावर झालेलं षड्यंत्र, प्रिया आणि राहुलने आखलेली क्रूर योजना, सिमरनचं पाठबळ, तिचं नशेच्या गोळ्यांनी बेशुद्ध होणं, आणि त्या काळोख्या खोलीत घडलेला भयानक प्रसंग, जो तिच्या आयुष्याला कायमचं बदलून गेला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी त्या रात्री मेल्यासारखी झाले होते, आणि जेव्हा मला समजलं की मी आई बनले, तेव्हा काही काळासाठी माझं स्वतःवरचं प्रेम हरवलं होतं. प्रियांकाचं मन भरून आलं. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण अन्वीचा तो स्वर आज प्रचंड ठाम होता. ज्याने माझ्यावर ही वेळ आणली तो पण एका कटाचा बळी निघाला, पण मला आता सत्याला पुन्हा उभं करायचं आहे. बाबा काही वेळ गप्प राहिले. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण गर्वही होता. मग त्यांनी पुढे होऊन अन्वीचे हात धरले. दुःख सांगणं हेही ताकदच असते बाळ. तू ते दाखवलंस. आता तू तुझ्या आयुष्याशी तोंड देतीयस, हे पाहून मला अभिमान वाटतो. अन्वीच्या डोळ्यात पाण्याच्या काठावर एक छोटं हसू तरळलं. पण प्रियांकाच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तिनं थोडा वेळ थांबून विचारलं, तू याचा बदला घेणार आहेस का? अन्वीने थोडा वेळ गप्प बसून गच्चीवरून दूर डोंगराकडे पाहिलं. मग हलक्या पण ठाम स्वरात म्हणाली, हो, माझ्या लेकरांसाठी आणि माझ्या आयुष्यासाठी. पण तो सूड नसेल, तो न्याय असेल. प्रियांका गप्प झाली. तिच्या नजरेत आदर होता. मग तिनं अन्वीच्या खांद्यावर हात ठेवत एक हलकं हसू केलं. तू खूप बदलली आहेस. मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तू खूप गोंधळलेली, विस्कटलेली होतीस. पण आज तू कोणालाही हात देता उठवशील, की स्थिर आणि ताकदवान झाली आहेस. अन्वीने तिचा हात पकडला. तुमच्यामुळेच हे शक्य झालं प्रियांका. बाबा आणि या सगळ्या आश्रमामुळे. प्रियांका म्हणाली, मुलांच्या बाबतीत चिंता करू नकोस. तू रशियामध्ये होतीस तेव्हा त्यांची संपूर्ण काळजी आम्ही घेतली. बाबा तर त्यांच्यासाठी जणू आजोबा बनलेत, आणि आमचा अख्खा स्टाफ त्यांच्या मागे उभा होता. त्यांना काहीच कमी पडू दिलं नाही. अन्वीचं हृदय भरून आलं. माझ्या मुलांना मी एकटीने वाढवलंय असं वाटायचं, पण आज कळतंय, त्यांना एक संपूर्ण परिवार लाभलाय. प्रियांका थोडं हसत म्हणाली, त्यांची मजा आहे. एकदा आरवने सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली होती की आई झोपताना माझ्या कुशीला येते, कारण तिला मला गुड नाईट किस द्यायचा असतो. आम्हाला एवढं हसू आलं, पण त्याचा तो निरागस विश्वास अगदी गोड. बाबा हसले. आरव आणि आरोही दोघे आश्रमात सर्वांना आई म्हणून तुझंच नाव घेतात. त्यांच्यासाठी तू एक आदर्श आहेस. मी काही सांगत नसलो तरी मी रोज त्यांच्यासाठी औषधी लाह्या करून देतो, त्यांची शक्ती वाढावी म्हणून. त्यांना कधी वाटू दिलं नाही की त्यांची आई काही दूर आहे. अन्वी भारावली. तिनं बाबांच्या पायांवर डोकं ठेवलं. तुम्हीच माझे आधार आहात बाबा. तुमच्याशिवाय मी इतकी मजबूत झाले नसते. बाबांनी तिच्या केसांवरून हात फिरवला. तो आता स्वतःसाठी उभी राहतेस. तो फक्त बळी राहिलीस असं मला वाटत नाही. तो एक योद्धा आहेस. त्या संध्याकाळच्या शांततेत त्या गच्चीवर एक नवा अध्याय जन्म घेत होता. 3 माणसं 3 वेगळ्या आयुष्याच्या प्रवाहातून एकत्र आलेली, आणि आता त्यांच्यात एक अदृश्य बंध तयार झाला होता. थोड्या वेळानं प्रियांकानं विषय बदलला. मग पुढचं पाऊल काय? अन्वी म्हणाली, मी रशियात वेदना सेंटरमध्ये परतते, पण यावेळी मी एक बुक प्लान तयार केला आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. हे मी तुमच्या दोघांनाही सांगेन, पण योग्य वेळ आल्यावर.
बाबांनी मान डोलवली. "से काही करशील, शांत डोक्यानं आणि संयमाने कर." अन्वी हसली. "आजचा दिवस माझ्यासाठी खूप विशेष आहे. इथून जाताना मी कोणत्याही ओझ्याशिवाय जाणार आहे, कारण माझं सत्य मी आता लपवत नाही." ते उठली. तिचा चेहरा आता पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि तेजस्वी वाटत होता. तिच्या पावलांमध्ये आत्मविश्वास होता आणि डोळ्यांत एक शांत झळाळी. त्या गच्चीवरून खाली उतरतानाच सूर्याची शेवटची उन्ह तिच्या चेहऱ्यावर पडली होती. ती आता अन्वी नव्हती, ती होती अन्वी 2.0. एक आई, एक योद्धा आणि एक साक्षात प्रेरणा. त्या संध्याकाळी अन्वीने शेवटचा वेळ मुलांसोबत घालवला. आश्रमाच्या मोठ्या हॉलमध्ये जेवणासाठी सगळी मुलं जमलेली होती. आरव तिच्या मांडीवर बसलेला, तिच्या शेजारी आरोही, आणि समोर सगळे चेहऱ्यावर निरागस उत्सुकता घेऊन तिला बघत होते. "आई, तू आज काहीतरी वेगळी दिसतेयस," आरोही म्हणाली. अन्वीने तिच्या डोक्यावर हात फिरवला. "कारण आजचा दिवस खास आहे." "खास म्हणजे काय? आज तुझा वाढदिवस आहे का?" आरवने मोठ्याने विचारलं. अन्वी थोडी हसली. "नाही गड्या, पण एक नवी सुरुवात आहे. मला थोड्या दिवसांसाठी एका नवीन जागी जायचं आहे, पण मी लवकरच परत येईन." "तू परत येशील ना?" आरोहीचा आवाज थरथरत होता. अन्वीने दोघांनाही जवळ ओढलं. ती काही बोलली नाही. तिच्या मिठीतच तिचं उत्तर होतं. त्या क्षणी तिला समजलं की या प्रेमासाठीच तिला लढायचं आहे. ही मुलं, त्यांचं निष्पाप भावविश्व आणि त्यांचं तिला आई म्हणून पाहणं, या सगळ्यांनी तिला पुन्हा जिवंत केलं होतं. जेवण झाल्यावर मुलं खेळायला बाहेर गेली. अन्वी पुन्हा गच्चीवर गेली, जिथून ती तासभर आधी नजरेतून आकाशाची उंची मोजत होती. आता मात्र तिला त्या आकाशाखाली असलेली जबाबदारी जाणवत होती, एका आईची आणि एका लढणाऱ्या स्त्रीची. डोंगरामागून सूर्य खाली सरकत होता. अन्वीने तिथून दूर शहराकडे एक नजर टाकली. जणू मनात म्हणाली, "येते मी, पण या वेळेस मी पूर्ण होऊन परतेन." तिच्या नजरेत पुन्हा एकदा ती जुनी ठामपणा झळकली, जी तिने खूप गमावलेली होती, पण आता पुन्हा शोधली होती. संध्याकाळचं सावल्यांनी भरलेलं आकाश. आश्रमाच्या गेटपाशी एक काळसर रंगाची गाडी हळूच थांबते. त्याच्या इंजिनाचा हलकासा आवाजही त्या शांत परिसरात ऐकू येतो. आश्रमातली मुलं खिडकीपाशी गोळा झाली आहेत. काहींच्या हातात रंगीत चित्र आहेत, काहींच्या डोळ्यांत अजून काही न कळणारा पण जाणवणारा विरह आहे. अन्वी गेटजवळ उभी आहे. तिच्या हातात एक हलकी बॅग. तिच्या नवीन प्रवासाचं ओझ नाही, तर तिच्या आत्मविश्वासाचं प्रतीक. तिच्या चेहऱ्यावर शांतता आहे, पण डोळ्यांत खोलवर एक तीव्र झळाळी. जणू हीच ती वेळ होती जिची वाट तिने अनेक वेदनांतून, संघर्षांतून आणि जागृतींतून केली होती. बाबा तिच्याजवळ आले. त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे काही औषधी पानं होती, पण यावेळी त्यांनी ती बगलला ठेवली आणि अन्वीच्या कपाळावर हात ठेवला. त्या हातात आशीर्वाद होता, पण त्यामागे एक पिता समान आत्मीयता होती. जणू त्यांनी आपल्या मुलीला पाठवायचं ठरवलंय, तिच्या स्वप्नांच्या प्रवासात, तिच्या न्यायासाठीच्या लढाईत. "तू आता तयार आहेस?" बाबा शांतपणे म्हणाले. "आपली शक्ती आपण शोधलीस, आता तिचा उपयोग करण्याची वेळ आलीये." अन्वीने डोळे मिटले. तो क्षण तिच्यासाठी केवळ निरोप नव्हता, तो तिच्या पुनर्जन्माचा एक टप्पा होता. डोळे उघडताच तिने डोळ्यात पाणी अडवत विचारलं, "पुन्हा यायचं असेल तर इथे जागा असेल ना?" बाबा फक्त हसले. "तुझं मन इथे असेल, तोपर्यंत या जागेत तू कायम असशील." तिथेच बाजूला प्रियांका उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर अभिमान. ती पुढे आली. "मी तुला एकदा फक्त पेशंट म्हणून पाहिलं होतं, पण आता तू मला प्रेरणादायी वाटतेस." अन्वीने तिचा हात घट्ट पकडला. "तुमच्या शब्दांनीच तर मला माझी वाट दाखवली, मला स्वतःशी जोडलं." तेवढ्यात गेटच्या आतून आरोही आणि आरव धावत आले. त्यांच्या हातात छोटं कार्ड होतं, हातांनी रंगवलेलं, चित्रांमधून त्यांचं बालकाव्य उलगडणारं. ते अन्वीच्या गळ्यात बिलगले. "आई, तू पुन्हा येशील ना?" आरव विचारतो. "मी रोज खिडकीपाशी बसून बघणार आहे." आरोहीने तिचा हात धरून म्हटलं, "तू म्हणाली होतीस ना की तू परत येणार, मग तू यायला हवं." अन्वीच्या काळजात त्या क्षणी एक पोकळी निर्माण झाली, पण ती वेगळी होती. आता ती पोकळी तिला मागे खेचत नव्हती, ती तिला पुढे जाण्यासाठी बळ देत होती. तिने दोघांनाही मिठीत घेतलं. "मी कायम तुमच्या मनात असेन, आणि हो, मी पुन्हा येईन, जास्त मोठी, जास्त ताकदवान." तिने दोघांच्या कपाळाला हळूच किस केला. त्यांच्या हृदयात ती एक उबदार जागा घेऊन गेली होती. ती जागा कोणीच भरून काढू शकणार नव्हतं, कारण ती होती आई.
ची जागा. गाडीचं दार उघडलं. अन्वी एक क्षण मागे वळली. बाबा, प्रियांका, आश्रम, ती छोटी रंगीत बाग आणि त्या गच्चीवरून दिसणारा तो निळसर आकाशपट, सगळं तिच्या डोळ्यात साठवून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. ती गाडीत बसली. दार बंद झालं. ड्रायव्हरने इंजिन सुरू केलं. आश्रम मागे सरकू लागलं आणि अन्वीच्या डोळ्यांतून एक अश्रू टपकून गालावरून सरकला. पण त्या अश्रूमध्ये वेदनेपेक्षा आभार होते, कारण ती आता पुन्हा हरवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी निघाली होती. गाडी काही अंतर पुढे गेली. अन्वीने मोबाईल पाहिला. अर्जुनचा मेसेज आला होता. मी इथेच आहे, आपण हे युद्ध जिंकणार. तिने डोळे मिटले. हृदयात एक सौम्य हुंकार उठला. अर्जुन, तिचा मित्र, तिचा खांदा, तिचा विश्वास. त्यांच्या नात्याला नाव देण्याची वेळ आली नव्हती, पण त्यांच्या एकत्रित लढ्याची वेळ मात्र आली होती. गाडी हळूहळू रस्त्यावर सरकत राहिली. डोंगराच्या वळणावरून पुढे जाताना सूर्यास्ताचा किरण तिच्या चेहऱ्यावर पडला. तो तसाच पसरत गेला, जणू त्या प्रकाशात तिचं भविष्य लिहिलं जात होतं. तिला आता कोणत्याही ओळखीची गरज नव्हती, कारण तिचं अस्तित्वच आता तिची ओळख होतं. पण आता पुढे काय होईल? ती परत येईल का, की नियती काही वेगळंच ठरवत असेल? हे कळेल पुढील भागात. नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग 15 लवकरच येतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करा. धन्यवाद.